मॅच मध्ये तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पहिला बॉल स्लॉक स्वीपचा अप्रतिम फटका आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. इट्स पॉवरफुल मॅक्सिमम षटकार 6 धावा. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉक स्वीप. पुन्हा एकदा बॉल मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक मॅक्सिमम बॅक टू बॅक सिक्सेस इथे येताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा. अप्रतिम बॅटिंग करतायत परशुराम. सुरुवात दर्जेदार केली आहे. इथे षटकार आलेत. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली परशुराम यांची. गोलंदाज हितेश यांच्यावरती आक्रमण केले. 2 षटकार आपण पाहिले स्लॉक स्वीपच्या माध्यमातून. आणि या फटक्यांसाठी सराव गरजेचा असतो खूप, कारण लेंथ अगदी पुढे होती दोन्ही बॉलची जर तुम्ही पाहिली. आणि दोन्ही बॉलवरती आक्रमण केलंय. स्लॉक स्वीप करत असताना 2 षटकार आपण पाहिले परशुराम यांच्या बॅटमधून. अप्रतिम सुरुवात. गोलंदाज हितेश यांच्यावरती दबाव तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्मवर द विकेट. फुल टॉस बॉल आणि बॉलला मात्र पाठवलंय अगदी डीप स्वीपर पॉइंट रिचन मध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. नो बॉल आणि त्यावरती धावा मिळतील 4 चौकार. एकूण 5 धावा या बॉलवरती आल्यात. आणि पुढचा बॉल फ्रीड देखील असणार आहे. हितेश यांच्यावरती देखील आक्रमण झालंय. आज जेव्हा जेव्हा पहिलं षटक टाकण्यासाठी श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 संघाचे गोलंदाज आले त्यांच्यावरती आक्रमण होताना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. गोलंदाज हितेश यांच्यावरती देखील आक्रमण केलंय आणि दबावामध्ये हितेश होते. फ्रीडचा आता बॉल आहे आणि संधी असेल परशुराम यांच्याकडे. या वेळेस स्लेडिंग एज आपण पाहते हवेत बॉल, परंतु फलंदाज बाद होणार नाही. सेल जरी टिपला तरी देखील इथे 1 धाव प्राप्त होईल. म्हणजे एक म्हण तुम्हाला माहिती आहे की हत्तीचे दात दाखवायचे वेगळे असतात आणि खायचे वेगळे असतात. त्यानुसार हा सेल टिपला तरी देखील फलंदाज बाद नसणार आहेत. असाच प्रकार मैदानावरती घडलाय. फ्रीडचा बॉल. फ्रीडच्या बॉलवरती तुम्ही रनआउट होऊ शकता. दुसरं बॉल हिटिंग द टॉईस. 2 वेळा जर बॅटनं बॉल मारला आणि तिसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. अशा 3 नियमांच्या अंतर्गत तुम्हाला बाद दिलं जाऊ शकतं. ज्यावेळेस ड्राईव्ह केलाय कव्हर रिचनला. एका धावेचा प्रयत्न आणि 1 धाव अगदी सहज. धाव आली नाहीये मे बी. 1 धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. आक्रमण केलं या ठिकाणी गोलंदाज हितेश यांच्यावरती. ते देखील पुनरागमन करतायत. स्ट्राईक एंडवरती परशुराम. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कृष्णा गौरव यांच्याकडून चूक झाली. हातामध्ये बॉल गॅदर करू शकले नाहीत आणि 1 धाव बाईकच्या माध्यमातून देखील मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. हात थोडेसे लवकर क्लोज झाले आणि त्याचमुळे बॉल हातामध्ये येऊ शकला नाही. 20 धावा आल्यात. आक्रमण तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग तुम्हाला पाहायला मिळाली.
यापूर्वी आपण सन्माननीय रोशनजी संते सरांचा आवाज ऐकला आणि या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी खूप सारी मेहनत संपूर्ण SCA कमिटी असेल त्यांनी घेतली आणि त्यांच्या मेहनतीने जाऊन ही स्पर्धा उभी राहिली. सर्व SCA कमिटीचं देखील मनापासून कौतुक, कारण इतकं नेत्रदीपक आयोजन करण्यासाठी खरं तर गेली 2-3 महिने अगोदर हे मैदान बुक करावं लागतं. त्याची बुकिंग आपण केली. गोलंदाज प्रदीप बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. थोड्याफार अडचणींचा सामना सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला करावा लागला. काही टेक्निकल इश्यूज असतात, जिथे तांत्रिक अडचणी असतात तिथे खरं तर मानवनिर्मित अडचणी आपण थोडे लवकर सॉल्व्ह करू शकतो, परंतु टेक्निकल अडचणी. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता आणि त्याला वळवलंय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि धावा मिळतील 4 चौकार. फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्यात आला. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 24 धावा धावफलकावरती. काल अगदी या बदलापूर विभाग असेल, डोंबिवली, कल्याण डोंबिवली विभागामध्ये तुफान वादळं आपल्याला पाहायला मिळाली आणि खरं तर एक स्वप्न पाहिलं होतं दिवस रात्र कालीन क्रिकेटचं आणि आज मात्र ते स्वप्न सत्यामध्ये उतरताना पाहायला मिळतंय. संपूर्ण SCA कमिटी असेल, बाबा सोलेकर साहेब असतील, त्यांचं स्वप्न ते मात्र सत्यामध्ये उतरतंय. बॅटचं एज लागलं. यावेळेस आपण पाहतोय अगदी गली रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहे. 25 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 25 धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीने आयोजन केलं संपूर्ण आयोजन कमिटीचं देखील अतिशय मनापासून कौतुक आहे. अतिशय नेत्रदीपक आयोजन त्यांनी केले. 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहे. 26 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि पुढचा बॉल परशुराम यांच्यासाठी अप्रतिम फटका गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट आणि इथे आपण पाहतोय खाली इलाका वहा कर दिया धमाका. चौकार. 4 धावा. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या खडीला पाहायला मिळते. परशुराम यांच्या माध्यमातून देखील ताबडतोब इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. 9 बॉल मध्ये 26 धावेंवरती ते नाबाधित महेश चाचे. थोडीशी संत सुरुवात त्याने देखील केली आहे. 2 धावेंवरती ते नाबाधित, परंतु एका बाजूने काय बॅटिंग केली आहे परशुराम यांनी. दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला बॉलला पाठवलंय. आणखी एक बॉल जाईल सीमा रिसच्या पलीकडे. अप्रतिम बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी मग कन्व्हेन्सिंग स्वीप असेल, त्यासोबत आपण पाहतोय अगदी स्लॉग स्वीप असेल, असे फटके यावेळेस पाहायला मिळत आहेत. परशुराम चाळके यांच्या बॅटमधून ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, ऑन साईडला किती स्ट्रॉंग आहेत हे दाखवून दिलं. बॅटिंग करत असताना परशुराम चाळके यांनी अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळाली. एकूण धावफलकावरती आता धावा 34 तुम्हाला पाहायला मिळतील. एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मधला प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार इथे घेतलाय आणि बॅट मात्र बदलली गेली. पूर्वी क्रिकेट खूप वेगळं असायचं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 34 धावा धावफलकावरती. 34 लिडिंग एज. यावेळेस कृष्णा गुरव बॉलच्या खाली झेल टिपतील आणि आली आहे सफलता. पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. विकेट या ठिकाणी आली. परशुराम बाद झालेत. महत्वाची सफलता आहे. बॅट बदलली आणि परशुराम मात्र माघारी परतले. षटक क्रमांक 2चा खेळ पूर्ण झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती आहेत. मोठी विकेट देखील या षटकामध्ये मिळवण्यामध्ये यश आले. गोलंदाज प्रदीप यांना एक चांगला झेल यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळाला कृष्णा गुरव यांच्या माध्यमातून. वैयक्तिक 29 धावेंची खेळी पाहायला मिळाली. या ठिकाणी फलंदाज परशुराम यांची ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, अफलातून बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली.
संजय येडगे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पाठीमागची मॅच विसरतील ते. या मॅच मध्ये खर तर 32 धावा त्यांच्या विरोधामध्ये आल्या होत्या आणि ते विसरून जातील. किरण लटके समोर होते. एकाच षटकामध्ये लगातारचे 2 चौकार आणि त्यानंतर लगातार 4 षटकार आले होते. परंतु असा दिवस कुठल्याही गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. बॅकफुटला गेलेत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. डीप स्वीपर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा प्रयत्न, धावबाद होऊ शकतात. संधी निर्माण झाली होती परंतु एकच धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक महेश चाचे आणि त्यांच्या जोडीने सुभाष चाळके ही जोडी मैदानावरती 35 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय बाबासाहेब आलेकर साहेबांचा संघ मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. मग आमचे छोटे समर्थ आलेकर देखील असतील, त्यांच्या नावानं देखील हा संघ अनेक वेळा मैदानावरती खेळलाय. आणखी एक स्लॉग स्वीप आणि इथे देखील बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर मॅक्सिमम षटकार. परशुराम चाळके बाद झालेत परंतु चाळके ब्रदर्स आज ठरवून आलेत स्लॉग स्वीपच खेळायचंय. ऑन साइडला स्लॉग स्वीप करत असताना षटकार आलाय सुभाष चाळके यांच्या बॅटमधून आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 41 धावा धावफलकावरती आहेत. 41. यावेळेस देखील हा बॉल हवेत आहे आणि हा बॉल देखील दूरवरती जाईल. असं म्हणता येत ना, बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. तेच चित्र इथे देखील पाहायला मिळालंय. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. परशुराम चाळके बाद झाले परंतु सुभाष चाळके मैदानावरती दाखल झाल्यापासून संजय येडगे आज विचार करत असतील की आज चुकलं काय. परंतु एखादा दिवस खराब असू शकतो. स्टुअर्ट ब्रॉडचं उदाहरण तुमच्या समोर आहे. युवराज सिंग समोर होते आणि अँड्रू फ्लिंटॉफ आणि युवराज सिंग यांचं भांडण झालं. स्टुअर्ट ब्रॉड सापडले आणि तिथे मात्र त्यांच्यावरती आक्रमण केलं गेलं. षटकारांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळाला. लगातार 6 बॉलवरती 6 षटकार आले. हा बॉल डॉट ऑफच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सफलता मिळाली. कृष्णा गुरवने देखील बातचीत केली आणि बॉल शरीरापासून दूर राहायला पाहिजे हे कदाचित सांगण्यात आलंय आणि तोच बॉल पाहायला मिळाला संजय येडगे यांच्या माध्यमातून. 47 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळी वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. दक्षिण आफ्रिका T20चा पहिला वर्ल्ड कप आणि भारतानं तो जिंकला. खरं तर डरबनचं ते मैदान होतं आणि त्या मैदानावरती युवराज सिंग यांनी आक्रमण केलं होतं स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधामध्ये. यावेळेस फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर पूर्ण झाली. 2 धावांचा प्रयत्न, धावबाद होऊ शकतात. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि पॉल कॉलिंगवुड त्या संघाचे संघनायक होते आणि भारतीय संघाचे संघनायक त्यावेळेस MS धोनी होते. 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 49 लॉस ऑफ द 1 विकेट. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर आणि वन ऑफ द फायनेस्ट बॅटर पॉल कॉलिंगवुड. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 49 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट जगतातील काही खेळाडू हे नेहमी लक्षात राहतील. पॉल कॉलिंगवुड त्यांच्या क्षेत्ररक्षणासाठी लक्षात राहतील आणि 49 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मगाशी बॅट बदलली गेली परंतु फार पूर्वी नाही. 15 वर्षांचा जर काळ तुम्ही पाहिला पाठीमागे गेलात तर 11 खेळाडूंमध्ये एक बॅट असायची. बॉल जर हरवला तर शोधायला जायचे खेळाडू, अशी परिस्थिती होती. आता सगळं बदललंय. म्हणजे क्रिकेट बदललं. आता एका खेळाडूकडे 11 बॅट असतील परंतु फार पूर्वी एक 15 वर्ष जर पाठीमागे गेलो तर 11 खेळाडूंमध्ये एकच बॅट असायची. त्या बॅटला ग्रीप देखील नसायची. अशा पद्धतीचं क्रिकेट आपण सर्वजण खेळलेलो आहोत. एक बॉल जर हरवला तर बॉल शोधण्यासाठी सर्व मुलं जायचे. शिवाजी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. यावेळेस टॉप एज लागले. बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. यावेळेस एज लागून बॉल गेलाय डीप फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. बॅटिंग करणारी टीम 50 झाली आहे. 53 धावा धावफलकावरती. आज मला वाटतं काही मॅचेस स्लो स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळाल्या परंतु 50+ स्कोर बऱ्याच टीमने आजच्या दिवसभरामध्ये बनवलेला आपल्याला पाहायला मिळेल.
चांगले बॅटिंग. खरं तर हाय स्कोरिंग व्हेन्यू हे मैदान आहे, इथे नेहमी धावा बनताना आम्ही पाहिल्यात. टॉस साठी या ठिकाणी यायचे विनंती आहे. विनर स्पोर्ट आणि गुंडा स्पोर्ट दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल देखील वाईड आला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. विनर स्पोर्ट आणि गुंडा स्पोर्ट दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आपण चला जेवणाचं कोण बाकी असतील खेळाडू मित्र, आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 54 लॉस ऑफ द 1 विकेट. सुभाष आणि महेश साचे ही जोडी मैदानावरती आहे. हा बॉल देखील फुल टॉस होता. ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाज सफल झाले. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव आणखी एक प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 55 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 55 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. पंचावन्न धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला केवळ दिशा दिली आहे. गोलंदाजाची गती आणि त्याची केली आहे फलंदाजाने दुर्गती. ठोकलाय आणखी एक मॅक्सिमम षटकार. 6 धावा. एकसष्ट धावा धावफलकावरती. 6 बॉल मध्ये 23 धावेंवरती नाबाद आहेत सुभाष चाळके. ज्यावेळेस लिडिंग एज हवेमध्ये बॉल फटका बसलाय. गोलंदाज बॉलच्या खाली अंदाज चुकलाय. सेल निसटलाय. प्रयत्न यापेक्षा बॅटर असू शकले असते आणि इथे असं म्हणतात ना जखमेवरती मीठ देखील चोळलं जात आहे. थ्रो करण्याची संधी होती. फलंदाज सहज धावबाद झाले असते परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते आणि इथे 3 धावा देखील आल्यात. म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती दुपाटणं आलं अशी परिस्थिती सध्याच्या घडीला. 64 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही मॅच हाय स्कोरिंग इथे तुम्हाला पाहायला मिळते. 64 धावा तर बनल्या गेल्यात. खेळाच्या पूर्वार्धामध्ये अजूनही 3 अधिकृत बॉल शिल्लक आहेत. शिवाजी यांच्यावरती देखील दबाव तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील डाऊन द लेग वाईड बॉल. अवांतर धावेची प्राप्ती होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 65 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ही कमकुवत कडी राहिली आज श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 या संघाची. 65 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4-4 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर आणि या बॉलला देखील पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इतका वेळ जर फलंदाजाला दिला तर फलंदाज तुमच्यावरती तुटून पडतील यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे आणि दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. चौकार षटकारांची अक्षरशः बरसात मैदानावरती सुरू आहे. 71 71 धावा धावफलकावरती. 22 धावा आतापर्यंत शिवाजी यांच्या षटकामध्ये आल्यात. 71 धावा धावफलकावरती. 71 लॉस ऑफ दी 1 विकेट. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत आणि 71 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर. हा बॉल देखील हवे येते. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक दर्शक आहेत आणि आणखी एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 6 धावा. षटकार आल्याने षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. $77 महेश चाचे देखील आता खरपूस समाचार घेतात. या डावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न देखील करतायत. हा बॉल फटका चांगला आहे. सरळ बॅटने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळत 2 धावांचा प्रयत्न. धावबाद होऊ शकतात परंतु बचावलेत आणि 2 धावा अगदी इथे देखील पूर्ण झाल्यात. 79 79 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 80 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. 24 बॉल मध्ये
80 धावा बनवाव्या लागतील. या ठिकाणी जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. 80 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं. टॉस साठी या मी विनंती करतोय या ठिकाणी विनर स्पोर्ट आणि गुंडा स्पोर्ट संघाचे संघनायक आपण त्वरित टॉस साठी यायचे. 80 धाव्यांचं लक्ष आहे. इट इज द टार्गेट. 80 धाव्यांचं लक्ष आहे. दोन्ही संघनायक आपण त्वरित टॉस साठी या. चला लगेच आपण तर आगामी येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा आपल्या भेटीला येते. भगवा चषक 2025 दिनांक 26 एप्रिल आणि दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय विकास केशव बारसकर साहेब. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देसाई गाव, डोंबिवली. आणि प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 81,000 रुपये. क्रमांक 2चं पारितोषिक आहे रोख रक्कम 41,000 रुपये. क्रमांक 3चं पारितोषिक आहे रोख रक्कम 21,000 रुपये. क्रमांक 4चं पारितोषिक आहे रोख रक्कम 11,000 रुपये. आणि आकर्षक चषक असणारी स्पर्धा आपल्या भेटीला येते. सन्माननीय श्रीमान विकासजी केशव बारसकर साहेब हे मुख्य आयोजक या स्पर्धेचे आहेत. आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा देखील आपल्या स्क्रीनवरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो. ही देखील खूप महत्वाची स्पर्धा आहे आणि ती देखील आपल्या भेटीला अगदी आगामी येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा, यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा आपल्या भेटीला येईल. भगवा चषक 2025. आणि मला वाटतं ह्या वर्षी मुंबई या ठिकाणी त्याचं आयोजन आहे. बॅट्समन पाठवा, चला जास्ती विलंब लावू नका. ही अतिशय महत्वाची विनंती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. चला 1:36 मॅच सुरू झाली पाहिजे याची नोंद आपण करून घ्या. 80 धाव्यांचं बलाढ्य महाकाय लक्ष आहे. विनर स्पोर्ट आणि गुंडा स्पोर्ट संघाचे संघनायक आपल्या विनंती, आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधा. टॉस साठी या विनंती. विनर स्पोर्ट आणि गुंडा स्पोर्ट संघाचे संघनायक आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण सूचना केली होती. विनर स्पोर्ट संघाचे संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधा विनंती. कृष्णा गुरव आणि संजय एडगे हे ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचले. 80 धाव्यांचं लक्ष, प्रति षटकामध्ये 20 धावा कमीत कमी बनवाव्या लागतील. पहिला बॉल फोलर लेनचा, इथे मात्र चकवा दिलाय. पॉइंट रिजनला हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेनं अगदी डावाचा श्रीगणेश झालाय. अवांतर 1 धाव इथे प्राप्त होईल. 1 धाव धावपलकावरती 23 बॉल मध्ये 79 धाव्यांची आवश्यकता आहे. आक्रमण तर करावं लागेल. आक्रमणाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एकेरी धावेचा प्रयत्न असेल. एकेरी धाव अगदी सहज पूर्ण होईल. 2 धावा धावपलकावरती 22 बॉल मध्ये
78 धावा अजून देखील बनवायच्यात. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 78 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. आक्रमण करावं लागेल, आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. ओ इथे संधी निर्माण झाली होती. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह तुम्ही पाहिला, गोलंदाजाने खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला होता. एक धाव इथे प्राप्त होईल. 3 धावा धावपलकावरती आहेत. गुंड्यास्फोट संघाने टॉस जिंकलाय. 3 धावा धावपलकावरती. ज्या वेगानं बॉल आला होता, गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, त्याने रोखलाय. 3 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न लेग बाईज मे बी ह्या असतील आणि लेग बाईजच्या माध्यमातून आणखी एक धाव प्राप्त होईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. गुंड्यास्फोट संघाचे सर्व खेळाडू आपण स्टेजच्या जवळ यायचे विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ आपण या, ही विनंती आहे. 4 धावा धावपलकावरती. 20 मध्ये 76 बनवायच्यात. आणखीन एक कमालीचा बॉल आहे. कमी गतीने कृष्णा गुरव यांना चकवा देणारा हा बॉल आहे. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावा धावपलकावरती. 80 धावेंचं महाकाय लक्ष समोर आहे आणि केवळ 4 धावा धावपलकावरती आहेत. कृष्णा गुरव पाठीमागची मॅच हा संघ पराभूत झालाय. हा बॉल डाऊन द लेग, अगदी यष्टांच्या जवळून बॉल ट्रॅव्हल झालाय. यष्टरक्षकाचा वेध बॉल खेळतोय आणि आणखी एक अतिरिक्त धाव. आता रिक्वायर्ड रन रेट 24 वरती पोहोचले. 23.68. 19 बॉल मध्ये 75 धावा अजून देखील बनवायच्यात. ज्यावेळेस मात्र लॉफ केलाय कृष्णा गुरव यांच्या बॅट मधून. पॉवरफुल हिट. मॅक्सिमम षटकार तर आलाय, परंतु असे अनेक षटकार तुम्हाला मारावे लागतील. 11 धावा धावपलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावपलकावरती आहेत. लक्ष मोठं आहे. 80 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या लक्ष्याचा जर पाठलाग तुम्हाला यशस्वीरित्या करायचा असेल तर धावा सातत्याने बनवाव्या लागतील. ANP लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं अतिशय चांगलं. 18 बॉल मध्ये 69 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 69 अजून देखील बनवायच्यात. अजून देखील खूप मोठी लढाई इथे लढाईची आहे. अजूनही दिल्ली खूप दूर आहे. 18 मध्ये 69 धावा अजूनही बनवायच्यात. शेवटच्या षटकामध्ये बऱ्याच धावा आल्या. शिवाजी खूप महागडे राहिलेत. 30 धाव्यांचं षटक त्याने टाकलं होतं. या अगोदरच्या मॅच मध्ये संजय एडगे यांनी 32 धाव्यांचं षटक टाकलं आणि अशी षटकं हे तुम्हाला नेहमी पराभवाच्या दिशेने घेऊन जात असतात. पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस संजय एडगे यांच्या एका षटकामध्ये 32 धावा आल्या होत्या. ज्यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न तर आहे. काऊ फेजला बॉल, नो बॉल आणि या बॉल वरती धावा मिळतील 7 धावा इथे प्राप्त होतील. पुढचा बॉल असेल फ्री हिट. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि एकाच डायरेक्शनला किती खेळाडू आहेत हेच पंचांनी पाहिलंय. फील्ड रेस्ट्रिक्शनचा हा नो बॉल घोषित केलाय. आणि 5-4 खरं तर फील्ड रेस्ट्रिक्शनचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. आपला HCA करंडक आपण पाहतो किंवा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री क्रिकेट लीग 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट. ज्यावेळेस देखील आक्रमण केलंय संजय एडगे यांनी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ह्या बॉलला देखील पाठवलंय खूप दूरवरती. आणखीन एक मॅक्सिमम षटकार. डीजे गणेश पाटील आपल्याला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ज्यावेळेस हा बॉल देखील ऑन साइडला चाललाय. एका धावेचा प्रयत्न, 1 धाव इथे प्राप्त होईल. आता आक्रमण करावं लागेल. दोन्ही बॅटरला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. 25 धावा धावपलकावरती. 16 बॉल मध्ये 55 धावा बनवायच्या. अजून देखील आस्किंग रन रेट 20.63 आहे, परंतु कृष्णा गुरव यांच्याकडे देखील क्षमता आहे. शाहूवाडीचे हिटमॅन अर्थात बाहुबली मैदानावरती आहेत आणि त्यांच्याकडे देखील क्षमता आहे.
संजय येडगे देखील यांनी देखील 5 मध्ये 14 आतापर्यंत बनवल्यात. हाफ ट्रॅकर बॉल होता. आज पूल लागले नाहीत कृष्णा गुरव यांचे. हे देखील गोष्ट ती देखील अधोरेखित करावी लागेल. आज समोरचे बॉल षटकार गेलेत परंतु जो फेवरेट फटका आहे त्यावरती आज धावा आल्या नाहीत. जो प्रोडक्टिव्ह फटका आहे कृष्णा गुरव यांचा त्या बॉलवरती मात्र चकलेत. 15 बॉलमध्ये 55 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस आक्रमण केलं, यावेळेस लेंथ पुढे आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय पिकअप शॉट कृष्णा गुरव यांच्या बॅट मधून षटकार. 6 धावा, 31 धावा धावपलकावरती. त्यांना देखील माहिती आहे ही मॅच षटकारांची आहे. इथे एकेरी दुहेरी धावेचं तितकंसं महत्व नाहीये. जितके जास्त षटकार लागतील तितकी हे या मॅच मध्ये ते देखील पुढे जाऊ शकतात. 31 धावा धावपलकावरती, 31 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 31 धावा धावपलकावरती, 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये अजूनही 49 धावेंची आवश्यकता आहे. अजूनही दिल्ली खूप दूर आहे. 14 मध्ये 49 बनवायच्यात. 80 धावेंचं लक्ष आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत या सामन्याच्या दृष्टीने. या 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले तर या ठिकाणी मॅच मध्ये श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 संघ देखील पुनरागमन करेल. 31 धावा धावपलकावरती लय पकडली आहे दोन्ही बॅटरनं सध्याच्या घडीला. ही लय जर कायम राहिली तर श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 संघ देखील या मॅच मध्ये शिरकाव करण्याच्या अगदी जवळ आहे. अजूनही मॅच 60-40 तुम्हाला पाहायला मिळेल. 50-50 म्हणता येणार नाही. हा बॉल फुल टॉस होता. हवेत तर खेळ क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहे आणि इथे आपण पाहतोय जर थोडासा फोर्स लावला असता तर बॉल ट्रॅव्हल झाला असता. परंतु इथे स्क्वेअर लेग रिजनला आपण पाहतोय कृष्णा गुरव यांचा झेल टिपला गेलाय. आली आहे सफलता. फलंदाज बाद. मोठा धक्का लागला. बॅटिंग करणारी टीम अगदी लय त्याने पकडली होती परंतु कृष्णा गुरव इथे बाद झालेत. फुल टॉस बॉल होता. त्यांना असं वाटलं की बॉल ट्रॅव्हल करेल एरिया रूटने परंतु बॉलने ट्रॅव्हल केलं क्षेत्ररक्षकापर्यंत आणि झेल बाद झालेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. गंगाराम मैदानावरती दाखल झालेत. पहिलाच बॉल अप्रतिम फटका आपण पाहतोय. चांगला हात आणि डोळ्यांचा समन्वय तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल पासून थोडेसे दूर राहिले होते परंतु हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालंय आणि यावेळेस आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 35 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या 12 मध्ये 35 आल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 45 बनवायच्यात. 12 मध्ये 35 झाल्यात. 12 मध्ये 45 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 45 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. बारा मध्ये 35 झाल्यात. 12 मध्ये 45 बनवायच्यात. 22.50च्या धावगतीने धावा इथे बनवाव्या लागतील. बॅट्स एच अँड टेकन बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. मिलिंद पाटील मैदानावरती दाखल झालेत. 11 मध्ये 45 संजय येडगे. खूप महत्वाची विकेट. बॅक टू बॅक विकेट आल्यात. कृष्णा गुरव बाद झाले. त्याच्या नंतर चौकार आला गंगाराम यांच्या बॅट मधून आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. पाठीमागच्या 3 बॉल वरती या सामन्याचं चित्र पूर्णपणे पलटून गेलंय. क्रिकेट आहे मित्रांनो. इथे 1-2 बॉल वरती देखील मॅच पूर्ण पलटू शकते.
यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. 39 धावा धावपलकावरती आहेत. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावपलकावरती आहेत. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. 39 धावा धावपलकावरती, 41 अजून देखील बनवायच्यात. यावेळेस देखील ऑन साइडला फटका चांगला आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 40 धावा धावपलकावरती आहेत. 9 मध्ये आता 40 बनवायच्यात. थोडंसं लक्ष कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द क्रिकेट. क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी शक्य आहे. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल, टिपलाय, सफलता, फलंदाज बाद. गंगाराम बाद झालेत. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. महेश गुरव यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील बॉल हवेमध्ये जाईल तर सुटलाय, परंतु मॅच इथून बनेल का हा प्रश्न आहे. 2 धावांचा प्रयत्न होता. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावपलकावरती 7 बॉल मध्ये. आता धावांची आवश्यकता आहे 38. हा बॉल खूप महत्वाचा. ह्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर एका षटकामध्ये 32 धावा बनवू शकतात, हे दाखवले आज किरण लटके यांनी. यावेळेस देखील आपण पाहतोय बॉल हवेत तर गेलाय आणि हा बॉल दूर देखील जाईल. षटकार आलाय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 48. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 32 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 6 बॉल 32 धावा. आज गोलंदाजी खूप महागडी राहिली आहे. विचार जर केला बाकी संघांच्या तुलनेमध्ये तर गोलंदाजी खूप महागडी पाहायला मिळाली. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 संघाचे गोलंदाज ते आज महागडे राहिलेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी जर खेळली असती तर सामन्यांचे परिणाम दोनही सामन्यांचे वेगळे असते. 6 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी महेश यांच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय. मिलिंद आणि महेश ही जोडी मैदानावरती आहे आणि योगेश केसरकर बॉलिंग ट्रॅकवरती. 6 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. 48 धावा झाल्यात. आता प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. त्याखेरीज दुसरा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. इथून मात्र प्रत्येक बॉल वरती तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. जिंकायचं असेल तर या मॅच मध्ये संघर्ष आहे. आक्रमण तर करण्याचा प्रयत्न आहे. बॉल हवेत आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती आक्रमण तर झालंय. षटकार आलाय आणि इथून देखील ही मॅच बनू शकते आणि मॅच बनली आहे हे म्हणायला देखील वाव मिळतो. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 54 धावा धावपलकावरती. हा बॉल देखील हवेत गेलाय, उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज लावतायत. अंदाज चांगला आहे परंतु हा बॉल देखील सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार तर आलेत. ही मॅच देखील बनती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 2 बॉल वरती 2 षटकार लगातार तर आलेत. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 20 धावा बनू शकतात का तर हो बनू शकतात. 60 धावा धावपलकावरती लागल्यात. 2 षटकार बॅक टू बॅक इथे आलेत. तिसरा येईल का? मे बी 3 इन अ रो. लगातार ते 3 षटकार या ठिकाणी आले. चेस करत असताना फलंदाज
मिलिंद यांच्या बॅट मधून लगातारचे 3 षटकार आणि आता इथे धावेंची आवश्यकता असेल ती 14. 3 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. मॅच मात्र बनली आहे. 3 बॉल 14 धावा, 6 बॉल वरती 6 षटकार लागतील का? अनेक प्रश्न, त्यांची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये मैदानावरती आपल्याला मिळतील. परंतु 3 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. आज गोलंदाज महागडे राहिले त्या मैदानावरती. पाटा विकेट तर आहे, परंतु फलंदाजांचं देखील कौतुक केलं पाहिजे, कारण बॉल तुम्हाला मारावा लागतो आणि धावा बनवाव्या लागतात. 3 बॉल 14 धावा. मिलिंद हिरो बनण्याची संधी आज आहे आणि 4था षटकार. 4 सिक्सेस इन अ रो. क्या बात आहे. आणि आता 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता असेल ती 8 धावा आणि 6 बॉलला 6 षटकार जर आले तर आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत माने साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आणि या ठिकाणी बाबासाहेब आलेकर साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं बक्षीस, असे 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. दोघांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक बॉल हवेमध्ये आहे आणि यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु हा देखील बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. एकदा मिलिंद यांच्यासाठी सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. 5 बॉल आणि लगातारचे 5 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत आणि जर 6 बॉल वरती 6 षटकार आले, आता शेवटच्या बॉल वरती 2 धावा आवश्यक आहे. षटकार मारण्याचा प्रयत्न करतील मिलिंद की मग 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतील. योगेश केसरकर यांच्यावरती आक्रमण तर केलं गेलंय. 78 झाल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 2 धावेंची आवश्यकता आहे. कोणी विचार केला होता अरुणजी ही मॅच इथपर्यंत येईल, परंतु आली आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ क्रिकेट आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल या गोष्टीचा मात्र नेम नाहीये. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. मला वाटतं की षटकार मारतील की मग 2 धावेंसाठी प्रयत्न करतील. 1 बॉल 2 धावेंची आवश्यकता आहे. मिलिंद हा बॉल देखील फुल टॉस आहे. षटकार तर वाचलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थ्रो योग्य एंडला तर गेलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. क्या बात आहे. मिलिंद यांनी ही मॅच जिंकवली आहे. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील तितकंच कौतुक. काय मॅच झाली आहे. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्यांचा कडकड 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 कडाट होऊन जाऊ द्या. अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. पैसा वसूल ही मॅच आणि मग आनंदाला पारावर थोडी आहे. बाबासाहेब आलेकर देखील मैदानावरती आहेत. अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. हे क्रिकेटचं मैदान आहे आणि असं म्हणतात ना, मैदान